नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल। आवाज सर्वसामान्य जनतेचा। उमरखेड तालुक्यात रेती तस्करावर मंडळ अधिकारी यांची कारवाई। मंडळ अधिकाऱ्याला पाहताच वाहन चालकाने काढला पळ। उमरखेड तालुक्यात रेती तस्करांची संख्या एवढी वाढलेली आहे की हे रेती तस्कर कोणत्याच अधिकाऱ्याला न जुमानता पैनगंगेचे पात्रातून अवैध रेती उपसा करीत असतात। अवैध रेती तस्कर करून एवढे गब्बर झाले, परंतु बिटरगाव मंडळामध्ये मंडळ अधिकारी म्हणून गजानन सुरोसे रुजू झाल्यानंतर जणू काही रेती तस्करांचा कर्दनकाळच या विभागात आला असे रेती तस्करांना वाटत आहे। सुरोसे साहेब रुजू झाल्यानंतर अनेक रेती वाहनावर कारवाई झालेली आहे। दिनांक 10 जून 2024 रोजी संध्याकाळी 6 वाजताच्या दरम्यान दिगडी येथील पैनगंगा नदी पात्रात रेतीची उत्खनन व वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडून पुढील दंडात्मक कार्यवाहीसाठी तहसील कार्यालय उमरखेड येथे लावण्यात आले आहे। ट्रॅक्टर मालक गजानन राणे दिगडी हे आहेत। सदर कार्यवाही मंडळ अधिकारी प्रकाश माने, मंडळ अधिकारी गजानन सुरोसे, तलाठी राहुल चव्हाण, महसूल सहाय्यक दीपक चव्हाण, महसूल सहाय्यक अक्षय बोनगुलवार, शिपाई पानपट्टे यांचा समावेश होता। 12 तारखेला अंदाजे 11च्या सुमारास पिंपळगाव येथे नदीपात्रातून अवैध रेती घेऊन येत असलेला ट्रॅक्टर मंडळ अधिकारी यांनी पकडला। मंडळ अधिकारी यांना ड्रायव्हरने पाहताच पळ काढला। वाहन मालक सुद्धा त्यांच्याकडे आला नाही। बिटरगाव पोलीस व तहसील कार्यालयाचे वाहन चालक कांबळे यांच्या सहकार्याने सदर वाहन तहसील कार्यालयाच्या प्रांगणात पुढील दंडात्मक कार्यवाहीसाठी लावण्यात आले आहे। या कारवाईमुळे उमरखेड तालुक्यातील रेती तस्करांचे मात्र चांगलेच धाबे दणाणले आहेत। लोकहित लाईव्ह न्यूजसाठी विजय कदम।